बाबा वजन हो हो हो. बाबा बोलला चाललं एवढंच रे आमचा पोट भरला. आदिवासींचं जीवन म्हणजे निसर्गातल्या साधनांचा वापर, पण तो वापरही संघर्षाशिवाय होत नाही. इंधनासाठी लाकूड, पाण्यासाठी झरे आणि घरगुती वापरासाठी लागणारं गवत, काड्या, पानं. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सखू आजी आणि ठकू आजींचा निसर्गावर आधारित जीवन प्रवास. जिथं प्रत्येक वस्तू मिळवण्यासाठी संघर्ष, संयम आणि वेळ द्यावा लागतो. ही केवळ झाडूची गोष्ट नाही, तर ही आहे आदिवासी समाजाची जगण्यासाठी चाललेली रोजची लढाई. मित्रांनो, सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी पिंपळगाव जोगा धरणाच्या शांत पाण्याच्या शेजारी निसर्गाच्या कुशीत वसलेला आहे आदिवासी बहुल खिरेश्वर गाव. पावसाळ्यात भटक्यांची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं, पण प्रत्यक्षात निसर्गानं भरभरून दिलेलं हे गाव हे एक ठिकाण नाही, तर तो जगण्यातला स्वर्ग आहे. या गावात आजही ठकू आजी आणि सखू आजी यांसारखी 70 पार केलेली जाणती पिढी निसर्गाशी नाळ जोडून जगताना दिसते. इथं आयुष्य बाजारावर नाही, तर जल, जंगल, जमीन आणि निसर्गावर उभं आहे. घरात लागणारी प्रत्येक गोष्ट निसर्गातूनच घेतली जाते, पण निसर्गाला ओरबाडून नाही, तर त्याला जपून घेतली जाते. काय आणलंय ते? शिराया शिराया शिराई. हा झाडू हा, त्याचं काय करायचं? झाडायला असे घर झाडायला हा का? आणि ते बनवायचं कसं का? असंच आहे. असंच असंच. आता हे वाळल्या का हे पडून जाईल, हे पुढचं आहे ना, हा. हे पडून जाईल, मग सरसटीत होतील. काही कवडीमोल किमतीच्या झाडूसाठी सखू आजी आणि ठकू आजी आपला संपूर्ण दिवस निसर्गाच्या कुशीत घालवतात. सकाळी 10 वाजता सुरू झालेला त्यांचा प्रवास संध्याकाळी 5 वाजेपर्यंत थांबत नाही. डोंगराच्या उतारावर, बांधावर, झऱ्या झऱ्यातून एक एक गवताची काडी गोळा करताना त्यांच्या हातात थकवा साठवतो, पण चेहऱ्यावर तक्रार मात्र दिसत नाही. कारण हा संघर्ष केवळ झाडूसाठी नाही, तर तो उद्याच्या पोटासाठी आहे. शहरात ज्याची किंमत मोजली जात नाही, त्यामागे इथं मात्र आयुष्य खर्ची घातलं जातं. सखू आजी आणि ठकू आजींची ही गोष्ट म्हणजे आदिवासी जीवनाच्या संघर्षाची गाथा आहे, जिथं निसर्ग जगवतोही आणि दररोज परीक्षा देखील घेतो. मित्रांनो, जुन्या जाणत्या पिढीतल्या ह्या आजी आम्हाला इथं भेटल्या. रस्त्याने जात असताना शाळा सुटली आणि शाळा सुटल्यावर शाळेतून घरी निघालो होतो, तर या आजीनं मी सकाळी साधारणतः 10-10:30च्या दरम्यान इकडे येताना पाहिलं होतं आणि पुन्हा आज मला 5 वाजता भेटलं. तर मग मला एक कुतूहल वाटलं की ह्या दिवसभर या आजीने नेमकं गेले आणि हे गवत आणले, तर या गवताविषयी आणि जे काही आहे त्याच्याविषयी आपण या ठिकाणी सविस्तर माहिती पाहू. आजी, नेमकं तुम्ही
तिकडे गेल्या होत्या दिवसभर, काय काय केलं तिकडे जाऊन? एक एक गाडी येचली ना आम्ही ह्या गवताची? हा वड्याच्या अंगाना हा. इकडून आम्ही गवळ्यांमधून गेलो, वड्याच्या कडाना याचीत गेलो, मग परत येडा मारून वड्याला आलो इकडे. असं आहे. हा मग तेव्हा आम्हाला एवढला शोधला आम्ही. या गवताचा उपयोग काय करायचा आता? आता हे झाडू करायचं. हा मग आपलं घर झाडायला, हा. दार झाडायला झाडूच करायचा, याचा नाही दुसरा काय करायचा. याचा या गवतापासून झाडू तयार होतो. झाडू करायचा. या गवताला काय म्हणायचं? कोकळ्या गावात. पोकळ्या हा. गवत. दुसरे जे गवत असं असंच याचं ते ते मोळाचा मोळाचं, पण ते मोळ दिसत नाही आता मग जास्त. नाही, मूळ नाही ना दिसत. आता लोकांनी काढून टाकला. हा. वावरा केली, वावरा केल्यामुळं- बांधानी होता, चिवंदानी होता, त्या काढून टाकला. हा हा हा. एसी लावून मशीन लावून? हा मशीन लावून काढून टाकलं काढून त्याच्यामध्ये टाकला. हा तो मरूनच गेला. म्हणजे तो मरण. नामशेष झाला थोडक्यात. हा हा. आणि मग हे- आताचा भेटतोय कुठे बी, पण एवढा नाही पहिला. पहिला म्हणजे या मोळाच्या शिराय वापरत होतो ना. दुसरे मोळाच्या शिऱ्या. हा कुत्ता मोळाचा इनायचा, हा. पीठ आमची भरायला. आजी होती का नाही त्या काळात आहे ना, या हा, मोळाचं सगळं बनवायची. हा, घरी दळायचो ना, हा. मग त्याला पीठ भरायचो मोळाचाच कुचा. आणि मग आता हे घरी गेलो काय काय करायचं याचं आता? आता याचा काय नाही, वाळत घालायचा हा. या नेऊन, हा. आणि वाळले याची वरती त्याला भरायत काही का हा. पाचच्या. 5 टन. हा ही काढून टाकायच्या. आणि मग या पुढचा ह्या बी हे आहे का, ह्या ज्या बिया ह्या हा ह्या पडून जाईल. ह्या आपा पडून जात. हा झाडताना पडून जातात त्या. अच्छा. मग सरळ काढी होते. बरोबर. म्हणजे ह्या पडून जाणार. हा मग याच्यात सरळ जी सरळ दवडी काडी काढी राहते, होणार. त्या काडीचा झाडू बनवायचा. हा झाडू बनवायचा. म्हणजे असा. हा, मग हीच यालाच खरं लक्ष्मी म्हणतात नाही का? हा यालाच लक्ष्मी. हा. अहो किती तुम्ही बाजारातून आणली तरी लक्ष्मी हीच आहे. हा, आपल्या शेतावरली, आपल्या हा. बांधावरली नाही का? बांधावरली जी आपल्या शेतात आहे तीच लक्ष्मी आहे. हा आता या गवतापासून किती झाडू होतील? याच होतील 3-4. 3-4 होतील. हा असं 5-6 होतील बुवा, दोघी मिळून. दोघी हा. हा. म्हणजे हे गवत वाळवायचं, ते झालं का मग दोरीने बांधून हा या दोघांचे 5-6 झाड. हा. मग ते किती वर्षभर पुरतील का? हा पुढच्या वर्षाने या टायमा पोहोच. हा बरं बरं. म्हणजे हे जे पांढरे गवत झाले असं होणार आहे का हे? हा ते वेगळ्या गावात आहे. असं आहे का हे हा. वेगळं? मग याचे झाडू बनवायचे आणि हा. मग ते आपल्याला घर झाडायला, चूल घर झाडायला, झाडायला. पूर्वीच्या काळी जे हा साधायचं. ते 2-4 कण उगा सापडलं म्हणून ते घेतलं. ते रोग गेलाय नाही तर ते निभारे हा. त्या दवळा गावात. बरोबर, बरोबर. पण ते जे आमदार रोग गेलाय ना हम्म. ते वाळून गेलाय. मग आमच्या ह्या ज्या काही आदिवासी महिला आहेत, आदिवासी लोक आहेत, या आदिवासी लोकांनी अशा पद्धतीच्या जे काही निसर्गात उपलब्ध असणाऱ्या गोष्टी आहेत त्यांचा आपल्या घराच्या उपयोगासाठी कसा कसा वापर करतात त्याचा हा छोटासा व्हिडिओ या ठिकाणी आपण बनवलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. ह्या आजी सखूबाई, आणि नाही तुम्ही सखूबाई ना, हा ही आजी सखूबाई आणि ही ठकूबाई. सखूबाई आजी आणि ठकूबाई आजी या दोनही आजी आपल्याला या ठिकाणी भेटल्या. भेटून खूप आनंद वाटला. माझी आजी तुमच्यासारखीच होती, माझी आजी आता नाहीये, हा परंतु तुमच्या रूपात माझी आजी मला या ठिकाणी भेटल्या असं वाटतं. आणि तुम्ही मला वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप आभार. हा बरोबर. मावळणाऱ्या सूर्याकडे पाहताना आज या डोंगर रांगांमध्ये शांतता पसरते. पण त्या शांततेतही ठकू आजी आणि सखू आजीचा संपूर्ण दिवस मनात घोळत राहतो. डोक्यावर गवताचा भारा, थकलेल्या पावलांची सावली आणि निसर्गाशी बोलणारी त्यांची शांत नजर डोळ्यासमोर उभी राहते. सूर्य मावळतो पण त्यांचा संघर्ष संपत नाही, कारण उद्याचा दिवस आजच्या सारखाच पुन्हा उगवणार असतो. शहरात आपण दिवसाचा शेवट विश्रांतीनं करतो, पण इथं दिवस संपतो तो उद्यासाठीच्या तयारीनं. या मावळत्या सूर्याबरोबर हा प्रसंगही संपतो, पण ठकू आजी आणि सखू आजीचं जगणं आपल्या मनात एक प्रश्न सोडून जातं. आपण कधी या जगण्याची किंमत ओळखणार?